अमरावतीत बांगलादेशी रोहिंग यांना आश्रय दिला जातो असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे। त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे अमरावतीत आश्रयित असलेल्या बांगलादेशींना शोधून काढण्याचे एक मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे। अमरावती म्हणजे प्रयोगशाळा करून टाकली आहे। मागे ज्यावेळी दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी इथे बांगलादेशी यांना आश्रय दिला जात असल्याचा देखील स्पष्ट केलं होतं। पोलीस आयुक्तांना या संदर्भात पत्र देत कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती डॉक्टर बोंडे यांनी दिली आहे। अमरावतीत आश्रयित असलेले बांगलादेशी रोहिंग्या की पश्चिम बंगालचे रहिवासी याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्याचं प्रकरण बाहेर काढलं। त्यावेळी सर्वजण जागरूक झाले आहेत। औद्योगिक वसाहतीत बांगला बोलणारे नागरिक आहेत, त्यामधील अनेक जणांनी कागदपत्रही संशयास्पद आहेत। ते बांगलादेशातून आले असल्याचे महाराष्ट्रात आता जाहीर झालं आहे। सैफ अली खान फतोडी यांच्यावर हल्ला करणारा देखील बांगलादेशी आहे। त्यामुळे या बांगलादेशीवर कडक कारवाई करण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे, असे देखील बोंडे यांनी स्पष्ट केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पोलिसांनी या प्रकरणात कठोर पावले उचलली आहेत। त्यासाठी पोलीस खात्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो, असं डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले आहेत। तर दुसरीकडे औद्योगिक वसाहतीत असलेल्या विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांनी आवाहन केले की कामावर कामगार ठेवताना त्याची पूर्ण खातरजमा करावी। भारतात राहून हे कुणाच्या तरी जीवावर उठतील, त्यामुळे त्यांना इथून बाहेर हाकलण्याची वेळ आली असल्याचा आक्रमक पवित्रा देखील त्यांनी घेतला आहे। अमरावती म्हणजे प्रयोगशाळाच करून ठेवलेली आहे आणि मागे जेव्हा दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हापासून मी सांगत होतो की इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जातो। अनेक वेळा सीपींशी या संदर्भात चर्चाही केली, परंतु ते बांगलादेशी की पश्चिम बंगालचे नागरिक याच्याबद्दल जो संभ्रम होता, परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी जेव्हा जन्मतारखेचं दाखल्याचं कांड बाहेर काढलं तेव्हापासून सगळेजण जागृत झाले आणि आता जे छोट्या छोट्या युनिट्स आहे MIDC परिसरामध्ये, त्यामध्ये जे बांगला बोलणारे नागरिक आहे यामधल्या अनेक जणांचे कागदपत्र संशयास्पद आहे। ते बांगलादेशामधून आलेले आहे आणि आता तर महाराष्ट्रामध्ये ते जाहीर झालं की सैफ अली खान पतोडी याला सुद्धा याच्यावर हमला करणारा बांगलादेशीच आहे आणि त्यामुळं या बांगलादेशीवर कारवाई करणं, यांचं देश निकाला करणं हे काम महाराष्ट्राचे तडफदार गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळं शक्य होत आहे आणि म्हणून सीपीने आता कारवाई सुरू केलेली आहे। ती कडक कारवाई करावी आणि जे लोक हे टेक्सटाईलचे युनिट चालवतात त्यांनाही माझं सांगणं आहे की कोणालाही नोकरीवर ठेवताना त्याची पूर्ण खातरजमा करणं अतिशय आवश्यक आहे। तो बंगालचा आहे, पश्चिम बंगालचा आहे की बांगलादेशचा आहे की रोहिंग्या आहे हे पाहणं सुद्धा आवश्यक आहे। कारण शेवटी यांना जर इथे भारतामध्ये राहू दिलं तर शेवटी कोणाच्या ना कोणाच्या जीवावर ते उठणार आहे आणि म्हणून आता वेळ आलेली आहे या सर्वांना इथून उचलून बांगलादेशामध्ये परत पाठवणं आणि म्हणून सीपीने जी कारवाई केली आहे त्याचं स्वागत करतो आणि पूर्ण टोकास जाईपर्यंत ही कारवाई करावी अशी विनंती सुद्धा करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।